यस सर, झाली, शेअर झाली, दिसतंय सगळ्यांना. स्लाइड पण दिसते आणि आपल्याला मी काय बोलतोय ते ऐकायला येत आहे. हो सर. श्री गुरुभ्यो नमः. सर्वांना सुप्रभात. घेऊन ठेवायला पाहिजे. रेकॉर्डिंग चालू आहे ना आपलं कार्यक्रमासाठी जे मान्यवर वेळात वेळ काढून आलेले आहेत, हा जो कार्यक्रम चर्चा सत्राचं आयोजन केलेलं आहे, हे दोन महत्वाचे दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन आणि शिक्षक दिन याचं औचित्य साधून त्यासाठी फार मोठं कार्य सर्व सहकार्याने आणि आयोजकांनी केलेलं आहे. आणि आत्ताच डॉक्टर केंगले सरांनी जसं सांगितलं की याचा एक उद्देश फार वेगळा आहे की समाजात आरोग्या संदर्भात एक जागरूकता आणि त्याचप्रमाणे आरोग्य कसं व्यवस्थित राहील यासाठी काहीतरी ज्ञान आम्हाला मिळालं पाहिजे. कोणाचा तरी माईक चालू आहे का? थोडा डिस्टर्ब होतो. महेश नळगे सर, प्लीज माईक सगळ्यांचे म्यूट करा. सर एक मिनिट सर, माफ करा. मी सगळ्यांना विनंती करतोय, कृपया आपण आपले व्याख्यानादरम्यान माईक म्यूट ठेवा आणि व्हिडिओ बंद केले तरी चालेल. त्यामुळे काय होणार आहे, आपला आवाज सगळ्यांना व्यवस्थित जाणार आहे. धन्यवाद. ऐकायला येतंय डॉक्टर केंगले सर? ऐकायला येतंय आपल्याला? आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की कार्यक्रम जे स्वरूप आहे आणि त्याप्रमाणे वेळ थोडा कमी आहे, पण कुठेतरी आपण निश्चितच एक तात्पर्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूया आज. आणि ज्या विषयावर मी बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे मानसिक स्वास्थ्य योग मार्फत कसं मिळवता येईल आणि काळाची गरज काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर या ठिकाणी जेव्हा आपण या विषयावर बोलू तेव्हा मुख्यत्वे काही प्रश्नांची माहिती आपल्याला इथे करून घेणं आवश्यक आहे आणि आपण बघणार आहोत. आणि ते प्रश्न म्हणजे मुख्यत्वे अशा प्रकारचे प्रश्न आहेत की आजची सध्याची परिस्थिती काय, किंवा मानवी व्यक्तिमत्वाचं जेव्हा आपण अभ्यास करतो ते व्यक्तिमत्व म्हणजे काय, किंवा मानसिक स्वास्थ्य का आवश्यक आहे आणि योग हा विषय का, असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात उपस्थित होऊ शकतात. आणि आज आपण त्या प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत. ज्याप्रमाणे आता पाटील मॅडमनी सांगितलं की सध्याची जी परिस्थिती आहे ती कोविड किंवा पॅन्डेमिकची परिस्थिती आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात आपल्या मानसिक पातळीवर काय परिणाम झालेले आहेत किंवा आपल्या रोजच्या जीवनशैलीवर काय परिणाम झालेले आहेत ही आपण आज बघणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की आपण वातावरणाशी संबंधित आहोत आणि जेव्हा वातावरणाशी आपण संबंधित होतो, बाहेर वातावरणाशी होतो, तेव्हा बाहेरच्या परिस्थितीचा आपल्यावर एक परिणाम होत असतो. आणि आपल्या काय परिणाम होत असतो, अनेक प्रकारचे त्यामुळे आपल्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, ज्याला मानसिक आजार म्हटले जातात, असे अनेक आजार आपल्याला होतात. उदाहरणार्थ आजचा महत्वाचा आजार म्हणजे स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स. प्रचंड प्रमाणातला स्ट्रेस आज आपल्याला जाणवतोय आणि जेव्हा हा स्ट्रेस आपण म्हणतो त्याचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होतात. ज्याला कॉन्स्टिपेशन म्हणजे पोटाचे काही विकार होतात, भूक व्यवस्थित लागत नाही, पचन व्यवस्थित होत नाही आणि काही प्रकारचे फ्रस्ट्रेशन, जेव्हा मानसिक आजार आपल्याला होतात आणि मग आपण विचार करतो की जीवनात खरं म्हणजे आज काहीतरी सुधारणा आवश्यक आहे आणि मग ती सुधारणा कशा प्रकारे करता येईल यासाठी आपण काहीतरी शोधायचा प्रयत्न करतो. आणि मग आपल्याला कळतं की असा एखादा विषय आहे का की ज्या मार्फत आपण हे करू शकतो. पण जेव्हा अशा त्रासापुढे आपण विचार करतो, या त्रासाला रेमेडी म्हणजे काय, आपण उपाय म्हणजे काय जेव्हा आपण विचार करतो,
तेव्हा एक महत्वाचं तत्वज्ञान आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या तत्वज्ञानाला म्हणतात विपरीत तत्वज्ञान. विपरीत तत्वज्ञानचा अर्थ काय हे समजून घेऊया, कारण आपल्याला मानसिक स्वास्थ्य बघायचंय. विपरीत तत्वज्ञान म्हणजे काय? प्रत्येक आजाराचा एक जो उपाय आहे तो एक विपरीत ज्ञानामध्ये आधारित आहे. समजायचा प्रयत्न करू. उदाहरणार्थ, एखादं अपचन आपल्याला असेल तर आपल्याला उत्तर म्हणजे निराहार, आपण उपास करतो. म्हणजे अन्नाच्या विरुद्ध उपास हे तत्वज्ञान आहे. ज्याला प्रॉब्लेम ऑफ स्पीच म्हणतात, वाचा विकार असेल त्याच्यासाठी सांगितलं होतं मौन धारण कर. उदाहरणार्थ, एखाद्याला गती निर्माण करायची आहे तर सुरुवात मात्र स्थिरत्व पासून होतं. तर प्रत्येक त्रासावर उपाय जो आहे तो उपाय हा विपरीत आहे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीनुसार जे मानसिक दौर्बल्य आपल्यात आलेलं आहे, मानसिक विकार आलेले आहेत, आपण अपसेट आहोत, आपल्यामध्ये चिंता आहे, प्रत्यक्षात ही चिंता ही त्रास नसून एक संधी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. काही लोक याला त्रास समजतात, परंतु हा त्रास नसून संधी आहे. कारण ज्याचं मन अस्थिर आहे त्याचंच मन स्थिर करण्यासाठी तो काहीतरी करू शकतो. आणि म्हणून विपरीत तत्वज्ञान हे समजणं आवश्यक आहे. जेव्हा आपण मानवी व्यक्तिमत्व म्हणतो तेव्हा ही गोष्ट महत्वाची आहे. दुर्दैवाने आज काही बातम्या अशा येतात की अनेक लोकांनी आत्महत्या केल्या. प्रत्यक्षात ते शारीरिकरित्या फारच सुदृढ आहेत, पण मग आत्महत्या का केली त्यांनी? आणि याचं कारण म्हणजे आज फक्त शारीरिक सुदृढता किंवा शारीरिक फिटनेस हा आवश्यक नसून मानसिक स्थैर्य पण आवश्यक आहे, भावनिक संतुलन पण आवश्यक आहे, सामाजिक परिपक्वता पण आवश्यक आहे आणि आध्यात्मिक एक उंची प्राप्त करणंही आवश्यक आहे. म्हणून फक्त फिजिकल फिटनेस आज आम्हाला नको, व्यक्तिमत्वाचं जे संतुलन आम्ही म्हणतो ते व्यक्तिमत्वाचं संतुलन जीवनाच्या 5ही पैलूंवर आवश्यक आहे हे सर्वप्रथम आम्हाला कळलं पाहिजे. दुर्दैवाने आम्ही फक्त फिजिकल फिटनेस कडे लक्ष देतोय, पण प्रत्यक्षात मानसिक स्थैर्याकडे आम्ही बघत नाही, भावनिक समत्वाकडे आम्ही बघत नाही, सामाजिक परिपक्वतेकडे आम्ही बघत नाही आणि आध्यात्मिक अपलिफ्टमेंट किंवा ज्याला उन्नती आहे त्याला आम्ही म्हणत नाही. आणि म्हणून कुठेतरी आज परिपूर्णतेकडे आम्ही जाऊ शकत नाही. जेव्हा आपण फिजिकल इंटिग्रेशन म्हणतो किंवा शारीरिक संतुलन म्हणतो म्हणजे काय? तर शारीरिक संतुलन म्हणजे फक्त ज्या संस्था शरीरात आहेत त्यांचं कार्य, पण मानसिक इंटिग्रेशन पण महत्वाचं आहे, मानसिक संतुलन महत्वाचं आहे. मानसिक संतुलन म्हणजे काय? कंट्रोल ओव्हर युअर थॉट्स, तुमच्या विचारांवर किती नियंत्रण आहे. कारण एक नकारात्मक विचार आजच्या काळात आपल्यामध्ये येत आहे. इमोशनल इंटिग्रेशन म्हणजे काय? इमोशनल इंटिग्रेशन मीन्स फ्रीडम फ्रॉम डिस्टर्बन्सेस ऍट इमोशनल लेवल. सोशल इंटिग्रेशन म्हणजे काय? सामाजिक परिस्थितीवर तुम्ही कशा प्रकारे कोपअप, कशा प्रकारे समायोजन करता. आणि आध्यात्मिक इंटिग्रेशन म्हणजे काय? तुम्हाला खरंच तुम्ही आनंदी आहात का? तुमच्या मनात शांती आहे का? म्हणून जेव्हा आम्ही व्यक्तिमत्व आज घडवायचा विकास करतोय तेव्हा फक्त शारीरिक विकास महत्वाचा नसून मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास महत्वाचा आहे. अन्यथा फक्त शारीरिक असून सुद्धा मानसिक त्रास लोकांना जाणवत आहेत. आणि त्यासाठी आम्हाला सर्वप्रथम एक गोष्ट कळली पाहिजे. जेव्हा आम्ही आरोग्याचा विचार करतो, जेव्हा आम्ही संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विचार करतो, 3 महत्वाचे पैलू आम्हाला समजले पाहिजेत. आणि ते म्हणजे पार्ट अँड होल रिलेशनशिप, रिलेशनशिप बिटवीन डिफरंट पार्ट्स अँड इक्विटी ऑफ ऑल दी पार्ट्स. जर हे 3 नियम तुम्हाला कळले तर व्यक्तिमत्व कसं उत्कृष्ट राहील आणि जीवनात तुम्ही यश कसं मिळवाल हे तुम्हाला कळेल. म्हणून पार्ट अँड होल रिलेशनशिप म्हणजे काय? व्यक्तिमत्वाचे 5 पैलू आहेत. दुर्दैवाने आम्ही फक्त शारीरिक पैलू समजतो, पण मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक एखादी व्यक्ती म्हटलं तर त्याचे 5 पैलू आहेत. पण शारीरिक पैलू हा स्थूल पैलू, ज्याला ग्रॉस पैलू म्हणतात, आणि मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक हे सूक्ष्म पैलू आहेत. म्हणून आम्हाला कळत नाही. मग हे 3 नियम का महत्वाचे आहेत? तर पहिला नियम पार्ट अँड होल रिलेशनशिप म्हणजे भागाचा पूर्णशी असलेला संबंध. म्हणजे काय?
शारीरिक व्यक्तिमत्व ही आमच्या पूर्ण संतुलनाशी संबंधित आहे, मानसिक ही आहे, भावनिक ही आहे, सामाजिक ही आहे आणि आध्यात्मिक ही आहे. दुसरा नियम काय? रिलेशनशिप बिटवीन डिफरंट पार्ट्स. म्हणजे काय? फिजिकल व्यक्तिमत्व हे मानसिकशी संबंधित आहे, मानसिक हे भावनिकशी संबंधित आहे, भावनिक हे सामाजिकशी संबंधित आहे आणि सामाजिक हे आध्यात्मिकशी संबंध आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि तिसरं फार महत्वाचं तत्व काय आरोग्याच्या दृष्टीने, आणि तिसरं म्हणजे इक्विटी ऑफ ऑल दी पार्ट्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इक्विटी ऑफ ऑल दी पार्ट? याचा अर्थ काय? ज्याप्रमाणे शारीरिक व्यक्तिमत्व महत्वाचं आहे, तेवढंच मानसिक ही महत्वाचं आहे, तेवढंच भावनिक आहे, तेवढंच सामाजिक आहे आणि तेवढंच आध्यात्मिक आहे. दुर्दैवाने आम्ही तिसरा नियम विसरलो आणि म्हणून आम्ही फक्त शारीरिक गोष्टींना जास्ती महत्व देतोय, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिकला देत नाही. म्हणून आमचा परिपूर्ण विकास होत नाही. म्हणून सर्वप्रथम जेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा आपण विचार करतो, तेव्हा हे 3 तत्व आपल्याला कळली पाहिजेत. विचार 3 फंडामेंटल प्रिन्सिपल्स. वन इज पार्ट अँड होल रिलेशनशिप, सेकंड रिलेशनशिप बिटवीन डिफरंट पार्ट्स, अँड थर्ड इज इक्विटी ऑफ ऑल दी पार्ट्स. जर हे कळलं असेल, जेव्हा व्यक्तिमत्व आम्ही म्हणतो, मग काही लोकांचं शारीरिक व्यक्तिमत्व चांगलं आहे पण मानसिक नाही, काही लोकांचं शारीरिक व्यक्तिमत्व चाललंय पण जीवनात एखादी छोटीशी घटना जरी घडली तरी ते अस्थिर होतात भावनिक पातळीवर. म्हणजे त्यांचं शारीरिक चांगलंय पण भावनिक व्यक्तिमत्व योग्य नाही. एखाद्याचं शारीरिक व्यक्तिमत्व चांगलंय पण समाजात कसं वागायचं हे त्याला माहिती नाही, म्हणजेच त्याचं सामाजिक व्यक्तिमत्व योग्य नाही. मग या संपूर्ण व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा घटक कोणता? तर परिणाम करणारा जो घटक आहे तो म्हणजे आमची मानसिक अवस्था. जर मानसिक अवस्था योग्य नसेल तर आमच्या व्यक्तिमत्वावर याचा परिणाम होतो. आणि म्हणून जोपर्यंत आमचं व्यक्तिमत्व हे संतुलित होत नाही तोपर्यंत आम्ही जीवनात यश प्राप्त करू शकत नाही. मग या व्यक्तिमत्वाच्या 5 पैलूंना योग्य समन्वय प्राप्त करायचा असेल तर एखादा विषय आहे का? आणि तो विषय म्हणजे योग. दुर्दैवाने आम्ही समजतो योग हा फक्त शारीरिक आहे, आम्ही त्याला शारीरिक पातळीवरच आणून ठेवलेला आहे. फक्त शारीरिक हालचाल किंवा फिजिकल ॲक्रोबॅटिक म्हणजे योग दुर्दैवाने आम्ही समजतो, पण योग हा फक्त शारीरिक नाही. आपण या संदर्भात पुढे बघणार आहोत याचे फायदे काय. मग योग विषय का? तर एकमेव विषय असा अस्तित्वात आहे की ज्या विषयाच्या माध्यमाने आम्ही व्यक्तिमत्वाचं संतुलन प्रस्थापित करू शकतो. जर 5 ते 7 मिनिटात आम्हाला हा विषय कळला असेल तर मग आमचं व्यक्तिमत्व हे संतुलित का होत नाही? व्हाय आवर पर्सनॅलिटी इज नॉट इंटिग्रेटेड. आणि याचं कारण म्हणजे आमच्या मध्येच आमचाच एक शत्रू उपस्थित आहे आणि त्या शत्रूला म्हटलं जातं आमचं मन. मन आम्ही समजतो आमचा मित्र आहे पण प्रत्यक्षात हे मन आमचा शत्रू आहे. कारण जर आम्ही मनाला म्हटलं एखादं कार्य कर तर मन म्हणतो नाही, मन आमचं ऐकत नाही. जर मनाला म्हटलं बस तर तो म्हणतो नाही मी उभं राहणार. आणि जर मनाला म्हटलं ठीक आहे तू उभं राहा तर तो म्हणतो नाही आता मी बसणार. माइंड इज रिबेलियस and that's why we have to understand हा मन जे आहे ते आमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक 5 पैलूवर परिणाम करतं. आणि म्हणून योग जो विषय आहे तो फक्त आणि फक्त मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहे, फक्त मनाशी संबंधित आहे. जर मन एवढं महत्वाचं असेल तर या मनाबद्दल आम्हाला कळलं पाहिजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं फंक्शन कसं आहे. जर स्ट्रक्चर आणि फंक्शन आम्हाला कळलं तर आम्ही जीवनात यशस्वी होऊ. म्हणून अनेक ग्रंथ या मनावरच लिहिले गेले. जेवढेही सत्पुरुषांनी योग विषयक ग्रंथ लिहिले ते सर्व मनाशी संबंधित आहे. दुर्दैवाने आम्ही फक्त शारीरिक पातळीवर योग आणून ठेवलाय. पण काम करत असताना ज्याप्रमाणे माझ्या संस्थेची थोडी माहिती सांगत होते,
जे काम संस्था करते ते जुनी हस्तलिखित जी सत्पुरुषांनी लिहून ठेवलेली आहेत ती कधी तुम्ही हस्तलिखित बघितली आहेत का? ही अशा प्रकारची जुनी हस्तलिखित सत्पुरुषांनी लिहून ठेवली आहेत योग विषयक, आणि काम करत असताना या हस्तलिखितामध्ये उत्तम माहिती मिळते की योग म्हणजे फक्त मनाला कसं स्थिर करायचं. कारण या मनामध्ये नकारात्मक भावना इतक्या भरलेल्या आहेत, त्यामुळे पूर्ण आयुष्य आमचं नकारात्मक झालंय, आणि पूर्ण आयुष्य नकारात्मक झाल्यामुळे आम्ही जीवनात आरोग्य प्राप्ती करू शकत नाही. आणि म्हणून अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, आणि मग त्यामध्ये मनाबद्दल काय सांगितलंय सर्वप्रथम हे बघूया. जर आम्हाला मन म्हणजे काय हे कळलं तर जीवनात आम्ही मनावर नियंत्रण प्रस्थापित करू शकू, आणि जीवनात एकदा मनावर नियंत्रण प्रस्थापित झालं तर जीवनाचा उद्देश आम्हाला कळेल, आणि जीवनात स्वास्थ्य आणि आनंद आणि शांती आम्हाला मिळेल. मुख्यत्वे जीवनाचे अनेक लेयर्स मनाचे आहेत, पण आपण 7 लेयर बघणार आहोत, 7 पातळ्या. कोणत्या कोणत्या? दोज आर पेरिफेरल माइंड, इंटेन्सिव्ह माइंड, इंट्रिन्सिक माइंड, ॲबिस्मल माइंड, क्लाउड स्टेंड माइंड, ऑब्स्क्युअर माइंड आणि ऑब्ट्यूज माइंड. इंग्लिश संकल्पना आहेत, पण आपण वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज दॅट in one sentence. What is peripheral mind? Peripheral mind means just blind thought. What is the meaning of blind thought? We want to say without consideration. अनेक वेळा आम्ही असं काहीतरी बोलतो पण ते विचारपूर्वक बोलतच नाही, ज्याला म्हटलं जातं ब्लाइंड. इंटेन्सिव्ह माइंड म्हणजे अनेक वेळा वी थिंक अँड अनालाइज, अनेक वेळा आपण विचार करतो आणि मग बोलतो. इंट्रिन्सिक माइंड मीन्स अक्षरशः खोटं बोलतो आपण. थिंक, अनालाइज, बट से ऍज पर सिच्युएशन. आम्ही विचार करतो परंतु परिस्थितीनुसार आम्ही बोलत असतो, खोटं बोलत असतो, आम्हाला माहितीये. हे तिसरी मनाची पातळी आहे. चौथी पातळी कोणची? ज्याला म्हटलं जातं ॲबिस्मल माइंड, ज्याला म्हटलं जातं प्रिज्युडाइज. अनेक वेळा परिस्थिती वेगळी का असेना, पण मनात जे विचार केलेले असतात तेच आम्ही बोलत असतो. व्हॉट इज काउटस्टेंड माइंड? याला म्हटलं जातं ट्रिकी थॉट. तुम्हाला सत्य काय हे माहितीये, पण अनेक वेळा आम्ही ते लपवत असतो दुसऱ्यांपासून. हे पण मनाच्या एका पातळीमुळे होत असतं. त्यानंतर द नेक्स्ट इज ऑब्स्क्युअर माइंड. फॅक्ट वॉन्ट टू नो बट हिडन बाय इटसेल्फ. अँड व्हॉट इज ऑब्ट्यूज माइंड? ऑब्ट्यूज माइंड मीन्स वी डोंट नो दॅट वी डोंट नो. हे ऑब्ट्यूज माइंड इंटरेस्टिंग आहे. आम्हाला हेच माहिती नाही की आम्हाला एखादी गोष्ट माहिती नाही तरी आम्ही बेधडक ती गोष्ट सांगत असतो. आणि अशा अनेक पातळ्यावर आमच्या मनाचं कार्य होत असतं. म्हणून मुख्यत्वे प्रॉब्लेम कुठे आहे हे एकदा आम्हाला कळलं पाहिजे. हा जर चार्ट आपल्याला कळला तर प्रॉब्लेम कुठे आहे आपल्याला निश्चितच कळेल. प्रत्यक्षात काय होतंय, व्यक्तिमत्वाचे 5 पैलू आहेत हे आपण बघितलं. आणि जीवनात आनंद प्रस्थापित करायचा असेल तर या 5 व्यक्तिमत्वाच्या किंवा 5 व्यक्तिमत्वामध्ये संतुलन प्रस्थापित आहे. काही लोक फिजिकली इंटिग्रेटेड आहेत पण मेंटली नाहीयेत, काही मेंटली आहेत पण इमोशनल नाहीयेत. मग त्रास कुठे आहे हे सर्वप्रथम आम्हाला कळलं पाहिजे. वेअर इज द प्रॉब्लेम? प्रत्यक्षात आमच्याबरोबर काय होते, हा जर चार्ट आपल्याला कळला तर आपल्याला कळेल की प्रॉब्लेम कुठे आहे. आम्ही समाजात वावरत असताना या सामाजिक परिस्थितीशी एकरूप होण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण समाजाला एकच कार्य दिलेलं आहे, कुठलं? फॉल्ट फाइंडिंग मिशन. आपल्या फक्त चुका शोधायच्या आणि दाखवायच्या. त्यामुळे काय होतंय, या सोशल पर्सनॅलिटी मध्ये राहताना सोशल पर्सनॅलिटीमुळे किंवा समाजामुळे आमच्यावर अनेक प्रकारची आक्रमण होत आहेत. आक्रमण कशी होतात? आमच्या भावनिक पातळीवर. उदाहरणार्थ वारंवार आमच्या चुका, एखादी चूक दाखवली जाते. त्यामुळे काय होतंय, आमची भावनिक पातळी जी आहे ती अस्थिर व्हायला सुरुवात होते. एक मर्यादेपर्यंत आम्ही त्या परिस्थितीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. पण कालांतराने रोज 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 त्याच गोष्टीचा जो त्रास आम्हाला भोगावा लागतो, त्यामुळे एक वेळ अशी येते की आमची भावनिक पातळी जी आहे ती पूर्ण होते, ती भरली जाते आणि आम्हाला हेच कळत नाही की आता या त्रासाचं उत्तर काय शोधावं. मग आम्ही काय करतो, तो जो त्रास आहे
तो आम्ही खालच्या पातळीवर ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतो. द प्रॉब्लेम विच वी हॅव ॲट इमोशनल लेवल वी वॉन्ट टू ट्रान्सफर ॲट मेंटल लेवल. मानसिक पातळीवर आम्ही टाकायचा प्रयत्न करतो. परंतु काय होत आहे, समाजाला तर सवय जडलेली आहे वारंवार आमच्या भावनिक पातळीवर आघात करायचे आणि आमच्या चुका दाखवायच्या. आता काय होतंय, भावनिक पातळी तर परिपूर्ण झालीये, परंतु आता तरीही त्या चुका दाखवणं जात आहे. फॉल्ट फाइंडिंग मिशन इज ऑलवेज गोइंग ऑन. आणि आता आमची मानसिक पातळीही परिपूर्ण झालीये. आम्हाला कळत नाही या त्रासावर उत्तर काय शोधावं, कारण आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये मानसिक त्रासावर किंवा भावनिक त्रासावर उत्तर आम्हाला शिकवलंच गेलं नाही. तो त्रास वारंवार वाढतोय आणि मग काय होतंय, आता भावनिक पातळी आणि मानसिक पातळी पूर्ण झालेली आहे. आम्हाला हेच कळत नाही हा त्रास कसा दूर करावा. आणि त्रास तर वारंवार आहे. आता त्याचा परिणाम काय होतोय, भावनिक पातळी परिपूर्ण झाली त्रासामुळे, मानसिक पातळीही परिपूर्ण झाली त्रासामुळे, आणि तो त्रास आमच्या शारीरिक पातळीवर येतोय. नाउ द प्रॉब्लेम which is at emotional level, which is at mental level, only symptoms are at physical level. त्रास कुठे आहे, भावनिक पातळीवर. त्रास कुठे आहे, मानसिक पातळीवर आहे. फक्त त्याचे सिम्पटम शारीरिक पातळीवर आहेत. मग जर त्रास हा भावनिक पातळीवर असेल, त्रास हा मानसिक पातळीवर असेल, तर उपाय कुठे केला पाहिजे? उपाय हा निश्चितच भावनिक पातळीवर केला पाहिजे. उपाय हा निश्चितच मानसिक पातळीवर केला पाहिजे. आम्ही उपाय शारीरिक पातळीवर करतोय. We treat our body and we treat only our symptoms, and that's why whole life we are giving treatment, but there is no solution. आणि म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की उपाय हा आमचा मानसिक आणि भावनिक पातळीवर झाला पाहिजे. पण दुर्दैवाने आम्हाला उपाय काय करावा हे शिकवलं गेलेलं नाही. मग काय करावं? असा कुठला व्यायाम प्रकार, असा कुठला थेरपीचा प्रकार आहे का की जर इमोशनल लेवलचा त्रास मानसिक पातळीवर येतो, मानसिक पातळीचा उतरत्या क्रमाने शारीरिक पातळीवर येतो, अशी कुठली पद्धत आहे का की जर मी शारीरिक पातळीवर जर थेरपी केली तर त्याचा परिणाम मानसिकवर होईल आणि भावनिकवर होईल? आणि याचं उत्तर आहे हो. ही जी थेरपी आहे, हा जो व्यायाम आहे, ही जी प्रक्रिया आहे, त्याला म्हटलं जातं योग प्रक्रिया. म्हणून योग हा फक्त शारीरिक नसून हा मनोकायिक आहे. योग इज नॉट ओनली फिजिकल, इट इज सायकोफिजिकल. यू परफॉर्म थ्रू बॉडी, बट इट इज नॉट फॉर द बॉडी, इट इज फॉर माइंड अँड इमोशन. त्याचप्रमाणे वरची जी व्यक्तिमत्व आहे त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक. जर काही आध्यात्मिक प्रक्रिया आपण केल्या, उदाहरणार्थ ध्यान, उदाहरणार्थ मंत्र साधना, उदाहरणार्थ सत्संग, उदाहरणार्थ एखाद्या मंदिरात जाऊन एखाद्या ग्रंथाचं वाचन, या जर गोष्टी आपण केल्या आध्यात्मिक पातळीवर, तर सोशल पातळीवर येणारा जो त्रास आहे तो इतका आपल्याला जाणवणार नाही. रिमेंबर, where is the problem? Problem is not in the problem, but problem is we don't know how to tackle the problems. त्रासात त्रास नाहीये, त्रास कशात आहे, आम्हाला हा त्रास कसा दूर करायचा हेच माहिती नाही. ज्या दिवशी हा त्रास कसा दूर करायचा हे कळेल त्या दिवशी त्रास राहणारच नाही. या समाजात दोन प्रकारचे व्यक्ती आढळतात. एक म्हणतात संधी हेच संकट, आणि दुसरे म्हणतात संकट हीच संधी. Some people they say opportunity is a problem, and some says problem itself is an opportunity. You have to decide you are in which category. Those who decide problem itself is an opportunity, जे असं समजतात संकट ही संधी आहे, त्यांच्या जीवनात अशा प्रकारची शांती असते. वर जो फोटो बघताय ना आपण, साधू बसलाय. पण ज्यांना हे कळतच नाही भावनिक आणि मानसिक पातळीवरचा ताण कसा दूर करायचा, त्यांची परिस्थिती ही दुर्दैवाने अशी होते. आणि समाजात अनेक माणसं आहेत की ज्यांना याचं उत्तर सापडतच नाही. प्रत्येक ऍक्टिव्हिटी ते फक्त शरीराच्या पातळीवर करतायत, पण योग प्रक्रिया जर केल्या तर जरी शरीराच्या पातळीवरून केल्या
तरी त्या शरीराच्या पातळीवर न राहता मानसिक आणि भावनिक पातळीवर जातील. आणि जर मानसिक आणि भावनिक संतुलन प्राप्त झालं तर जीवनात त्रास राहणारच नाही. म्हणून जुने ग्रंथही काय सांगतात, 2000 वर्षापूर्वी एक ग्रंथ लिहिला गेला, पातंजली योग सूत्र, आणि त्यामध्ये पतंजलींनी सांगितलं योग म्हणजे काय, योग चित्त वृत्ती निरोधा. 2000 वर्षानंतरही आजही आम्हाला हा ग्रंथ फार उपयोगी आहे. आणि याचं कारण म्हणजे हे सूत्र त्यांनी सांगितलं. सूत्राचा अर्थ फार मोठा आहे, पण एक संकल्पना आपण फक्त बघू जी आज पेंडेमिकच्या काळात आपल्याला फार महत्वाची आहे. कारण पेंडेमिकनी, या कोरोनानी मानसिक स्वास्थ्य आमचं बिघडून ठेवलंय. पाटील मॅडमनी हा विषय मांडला, उत्कृष्ट विषय मांडला की पॅन्डेमिकमुळे त्रास आहे. तर ही वृत्ती म्हणजे काय हे जर आम्हाला कळलं तर या त्रासावर आणि आयुष्यात प्रत्येक त्रासावर आम्हाला नियंत्रण प्रस्थापित करता येईल. वृत्ती म्हणजे थॉट्स, वृत्ती म्हणजे विचार. अर्थ खूप मोठा आहे, पण आपण थोडक्यात बघूया कारण वेळेचं बंधन आहे आपल्याला. अनेक प्रकारच्या वृत्ती आहेत, पण आज आपण फक्त 2 प्रकारच्या वृत्ती बघणार आहोत. एक आहे अनुकूल वृत्ती, ज्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह थॉट, आणि दुसरं आहे प्रतिकूल वृत्ती, ज्याला म्हटलं जातं निगेटिव्ह थॉट्स. 2 प्रकारच्या विचार आहेत, 2 प्रकारचे थॉट्स आहेत. अनुकूल म्हणजे काय, एखादं कार्य करत असताना येणारे विचार जर त्या कार्याच्या परिपूर्तीसाठी महत्वाचे असतील तर ते अनुकूल, पॉझिटिव्ह थॉट्स. when you are doing something and thoughts are there which are supporting to your action, it is called positive. And what is negative thoughts? The thoughts which are working as hurdle, विचार जे तुमच्या यशामध्ये बाधक ठरतायत, ते सर्व निगेटिव्ह थॉट्स आहेत. म्हणून 2 प्रकारचे विचार आहेत. हे विचार मनामध्ये काय येतात ते, कारण आम्हाला मन म्हणजे काय हे शिकवलंच नाही. मन हा महत्वाचा घटक आहे. आमचं यश आणि अपयश या मनावर जर अवलंबून असेल तर मन म्हणजे काय हे आम्हाला कळलं पाहिजे. दुर्दैवाने या मनाबद्दल सांगताच येत नाही, कोणी सांगतच नाही. आज आम्हाला मन म्हणजे काय हे कळलं पाहिजे, आणि अभ्यासक्रमामध्ये खरं म्हणजे मनाबद्दल अभ्यासक्रमामध्ये उल्लेख झाला पाहिजे. मग आम्हाला प्रॉब्लेम कुठे हे कळेल. प्रत्यक्षात मन म्हणजे काय, मन हे एक मधमाशाच्या पोळ्यासारखं आहे. इट्स लाईक अ बी हाईव्ह. आणि काय होतंय, आमची ज्ञानेंद्रिय ही 5 आमची ज्ञानेंद्रिय आहेत, सेन्स ऑर्गन्स आहेत, दे आर कॉन्स्टंटली रनिंग एक्स्ट्रोवर्ट, बाहेर चालली आहेत. कोणची कोणची 5 ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, त्वचा, चव, आपल्याला माहिती आहे. काय होतंय, उदाहरणार्थ 5 ज्ञानेंद्रिय बाहेर पडतायत, ज्ञान जमा करतायत आणि आमच्या मनामध्ये आणून डंप करतायत. What exactly is going on? All the sense organs, they are going extrovert. They are running outside and they collect impressions from external world. And then what happens? They dump everything in the mind. What is mind? या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, जसं मधमाशाच्या पोळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट्स असतात, तसे मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट्स असतात. आणि त्या कंपार्टमेंट्स मध्ये हे सगळं ज्ञान सेव्ह केलं जातंय. प्रत्यक्षात काय होतं इथे आपल्याला कळेल. इन्फॉर्मेशन पिक्ड बाय दी सेन्सेस, जे सेन्स ऑर्गन्स आहे ते बाहेरच्या जगातून ज्ञान घेतात, देन पास ऑन टू द माइंड. माइंड मध्ये, मनामध्ये ते टाकतात. देन व्हॉट हॅपन्स, देन प्रोसेस स्टार्ट्स, गिव्ह राईज टू दी थॉट्स which results in emotion and emotion leads to feeling. या भावना, विचार हे मनामध्ये तयार व्हायला सुरुवात होते. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टी ऑब्झर्व करताय हे फार महत्वाचं आहे. and if your mind is with full of negative thoughts, then although external situation may be good, but your thoughts are always, you are sad, you are guilty, you are bored. बाहेरची परिस्थिती कशीही असो, कितीही चांगली असो, पण तुम्ही मात्र नकारात्मकच असता. पण या उलट जर तुमचे विचार बाहेरच्या सिच्युएशन मध्ये कितीही नकारात्मकता असली तरी पण तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असतात. म्हणून तुम्हाला हे कळलं पाहिजे की ही प्रोसेस कशा प्रकारे होते. तुम्हाला नकारात्मक विचारामधून सकारात्मक विचाराकडे जाणं
हे फार महत्वाचं ठरतं. आणि म्हणून प्रत्येक ग्रंथ आपल्याला हेच सांगतं. उदाहरणार्थ भगवद्गीता काय म्हणतं आपल्याला, फारच उत्तम हा श्लोक इथे दिलेला आहे. बंधुरात्मा नमस्तस्यम यत्मान वात्मना जिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मेव शत्रुवत. त्याचा अर्थ काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? फॉर द वन हू हॅज कॉन्कर्ड द माइंड इज द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. बट फॉर वन हू हॅज फेल्ड टू डू सो, हिज व्हेरी माइंड विल बी हिज ग्रेटेस्ट एनिमी. आम्ही मनाचे मालक आहोत, पण वागतो मात्र आम्ही मनाच्या गुलामासारखे. आणि मन अस्थिर झालं तर आम्ही म्हणतो आम्ही अस्थिर, पण प्रत्यक्षात मनाला आम्ही वापरलं पाहिजे. दुर्दैवाने मन आम्हाला वापरलंय. आणि म्हणून आम्हाला एक गोष्ट कळली पाहिजे, महत्वाची गोष्ट इथे जी आजकाल प्रत्येक ठिकाणी आहे की मनाला नियंत्रित करा. एक फार महत्वाचा रिसर्च झाला, कुबलर रॉस मॉडेल. पॅन्डेमिकच्या काळात हे समजून घेणं महत्वाचं आहे. ह्याचा बेस खरं म्हणजे योग आहे. जेव्हा पॅन्डेमिकची खबर आली की अशी महामारी येते, आमची पहिली संकल्पना काय होती? इट वॉज फर्स्ट स्टेज वॉज डिनायल. आम्ही सांगायला सुरुवात केली असं काही होत नाही, आमचं वातावरण हे फार गरम आहे, आम्हाला याचा त्रास होत नाही. पण हळूहळू हा त्रास यायला लागला. मानसिक आणि भावनिक पातळी कशी कार्य करते, योग काय सांगतोय मी तुम्हाला सांगतोय, जे आजकाल सायंटिफिक भाषेत पण समजवलं जातं. सुरुवातीला डिनायल स्टेज मध्ये आम्ही येतो. उदाहरणार्थ पॅन्डेमिक बद्दल सांगितलं, आम्ही सांगितलं डिनाय, आम्ही नकार, असं होऊच शकत नाही. पण मग काय झालं, हळूहळू त्याचा परिणाम आम्ही बघायला लागलो. आणि मग आम्ही दुसऱ्या स्थितीत गेलो. दुसरी स्थिती म्हणजे अँगर. आम्हाला राग यायला सुरुवात झाला, कारण गव्हर्नमेंटनी लॉकडाऊन करायला निर्माण केलं. जेव्हा आम्ही डिनायल मध्ये होतो तेव्हा आम्ही वी ट्राय टू अवॉइड इट and then confusion created. It was a shock for us and the fear was there and we were not capable to understand what is to be done. And then we entered in second stage, which was anger. In anger what happened? Frustration was there, irritation was there, anxiety was there. Irritation काय झालंय, 3 महिने दुकानं बंद आहे, how to survive. And then slowly we turn to third phase, which is bargain. We try to bargain, and then we start feeling helplessness is there, mental breakdown was there, emotional support we were asking. And then we entered in the fourth stage, which was depression. Unfortunately, depression state was there, struggling to find the meaning, reaching out to others. We tried to meet with the people, telling your stories. तुम्ही तुमच्या गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. आणि मग त्यानंतर आपण पाचव्या acceptance. Now we accepted the things, exploring the options, moving on, new plans in place and developing confidence. But what is the problem here? Here you find, if we were having information and communication, योग्य माहिती या काळात जर आम्हाला मिळाली असती तर डिनायल आणि अँगर नसतं. जर इमोशनल सपोर्ट आम्हाला मिळाला असता तर कोणत्याच प्रकारचा त्रास नसता. आणि प्रॉपर गायडन्स आणि डायरेक्शन जर मिळालं असतं तर आम्हाला त्रास जाणवला नसता. So 3 things are important: information and communication, emotional support and guidance and direction. या तिन्ही गोष्टी आम्हाला योग मार्फत मिळू शकतात. म्हणून हुशार कोण? Who is the wise person? A person who is capable to jump from denial stage to acceptance stage directly. ज्यांनी नकार जीवनात आल्या acceptance, एखादी गोष्ट मान्य केली, त्याला कमी त्रास मिळतो. आणि म्हणून what is the solution for such problems? If you know how to jump from denial state to acceptance and to remove anger, bargain and depression, या 3 गोष्टी जर तुम्हाला जीवनातल्या दूर करायच्या असतील तर योग विषय, ज्याला यमनियम आसन प्राणायाम म्हटलं जातं, ते महत्वाचं आहे. म्हणून एक गोष्ट जीवनात लक्षात ठेवा, सगळा जो खेळ आहे तो खेळ हा मनाचा आहे. आणि म्हणून उत्तम प्रकारे स्पष्ट केलंय, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? इट इज अ ब्युटिफुल कोटेशन. As you think, so you act. Action leads to habit and habit forms the character. याचा अर्थ काय? ही एक मालिका आहे. जसा विचार कराल तशी कृती होईल, जशी कृती होईल तशी सवय लागेल
आणि जशी सवय लागेल तसं व्यक्तिमत्व होईल. म्हणून लक्षात ठेवा, या व्यक्तिमत्व जर बनवायचं असेल तुम्हाला सकारात्मक व्यक्तिमत्व, तर तुम्ही थिंकिंग काय करता, तुमचा विचार काय, हे फार महत्वाचं आहे. जर तुम्ही विचार केला की मी दुःखी आहे, तर निश्चितच तुम्ही दुःखी आहात. जर विचार केला मी आनंदी आहे, तर निश्चितच तुम्ही आनंदी आहात. म्हणून प्रश्न हा आहे आता जीवनातला, जर मानसिक स्वास्थ्य निर्माण करायचं असेल तर ही प्रतिकूल वृत्ती अनुकूल वृत्तीमध्ये मी कशी परावर्तित करू शकेन. आणि जर ही परावर्तित करणं महत्वाचं आहे, तर आम्हाला हे कळलं पाहिजे की ह्याला काय उपाय आहे. आणि उपाय म्हणजे स्वतःचं स्वमूल्यांकन. यू हॅव टू इव्हॅल्युएट युअरसेल्फ. काही मुद्दे मी तुम्हाला सांगतोय, स्वतःचं मूल्यांकन करा. तुम्हाला लगेच कळेल की तुम्ही निगेटिव्ह स्टेट मध्ये आहात, तुम्ही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मधल्या स्टेट मध्ये आहात, का तुम्ही धनात्मक और पॉझिटिव्ह स्टेट मध्ये आहात. याचं स्वमूल्यांकन करायचंय, सांगायची गरज नाही. पण जर स्वमूल्यांकन आपण केलं तर आपल्याला कळेल की तुम्ही कोणत्या स्थितीत आहात. जर तुम्ही पॉझिटिव्ह स्थितीमध्ये असाल तर यू आर हॅव्हिंग होलिस्टिक विजन, यू फील डीप पर्पज इन युअर लाईफ. काही विशेष उद्देश आहे तुमच्या जीवनातला. युअर ॲटिट्यूड इज रिस्पॉन्सिबल, युअर अंडरस्टँडिंग इज इफेक्टिव्ह, युअर कमिटमेंट इज स्टडी. If you have those things, then definitely you are in positive situation. But if your vision is broken, if distracted purpose you have, if your attitude is shaky, what is shaky attitude? सुरू करू का नको, काम करू का नको, याला म्हणतात shaky attitude. If your understanding is doubtful, गोष्टी तुमच्यात क्लिअर नाहीयेत, the circumstantial commitment are there, then definitely you are between positive and negative. पण जर तुमच्या जवळ आज कुठलं ध्येयच नाही, तुमचा यू आर हॅव्हिंग शॉर्ट टर्म पर्पज, यू आर हॅव्हिंग डिस्ट्रक्टिव्ह ॲटिट्यूड, यू आर हॅव्हिंग डार्क अंडरस्टँडिंग अँड यू आर हॅव्हिंग सेल्फिश कमिटमेंट, देन यू आर हॅव्हिंग निगेटिव्ह स्टेट. सर्वप्रथम स्वतःचं मूल्यांकन करा की तुम्ही कोणत्या पातळीमध्ये आहात. नकारात्मक स्थितीत आहात का, सकारात्मक आहात का, का नकारात्मक आणि सकारात्मकच्या मध्ये आहात. आणि जर तुम्हाला कळलं कोणत्या स्थितीत आहात, तर यावर उपाय काय करणं हे महत्वाचं आहे. आज अनेक लोकांना हेच कळत नाही की ते कोणत्या स्थितीमध्ये आज आहेत. तर इथे आणि काही उदाहरणं नकारात्मक स्थितीची देतो. उदाहरणार्थ पॅन्डेमिक स्थितीमध्ये आपण ही अवस्था बघितली असेल. याला काय म्हटलं जातं, ह्या जर गोष्टी आज आपल्याजवळ असतील तर आपण निश्चितच नकारात्मक स्थितीमध्ये आहात आणि काहीतरी यासाठी करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ निरुपयोगी संग्रह म्हणजे काय, गरज नसलेल्या वस्तूंचा संग्रह जर तुम्ही आज स्वतः करून ठेवलाय. उदाहरणार्थ पॅन्डेमिकच्या भीतीमुळे 40-50 बामच्या बाटल्या घरात ठेवणं किंवा एकाच दिवशी 8-10 ब्रेडची पाकिटं आणून ठेवणं, या गोष्टी काय निरुपयोगी संग्रह आहे, पण भीतीमुळे आहे. उदाहरणार्थ नकारात्मक भावना प्रचार, ज्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगताय किंवा व्हॉट्सअपवर जे मेसेज तुम्ही पाठवताय, ते सर्व मेसेज जर नकारात्मकतेने भरले असतील तर तुमच्यात निगेटिव्ह स्टेट आहे. वारंवार तुम्ही तक्रार करताय कोणत्याही गोष्टीची, तर तुम्ही निगेटिव्ह स्टेटमध्ये आहात. तुम्ही असंतुलन आहे तुमच्यात, तुम्हाला कळतच नाही काय करायचं. छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही चिडचिडे बनताय, मग निश्चितच तुम्ही नकारात्मक स्थितीत आहात. विषय प्रसिद्धी, तुम्ही एखादी गोष्ट लोकांना सांगताय, पण ती गोष्ट सांगत असताना त्याचं खरत्व किंवा ती गोष्ट योग्य आहे की नाही हे न तपासता तुम्ही सांगताय, याचा अर्थ तुमची निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह स्थितीच्या मधल्या तुमच्या भावना किंवा कृती कोणत्या असतील, भावना ज्ञान म्हणजे तुम्हाला तुमची भावनिक पातळी कमीत कमी आज माहिती आहे, ही चांगली गोष्ट आहे की बाबा मी नकारात्मक आहे. उदाहरणार्थ समर्पणाची भावना तुमच्यात आहे. समर्पणाची भावना म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर तुम्ही सरळ मान्य करताय की मला येत नाही, ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल नियंत्रण, ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक आहेत त्या गोष्टी तुम्ही टाळताय, ही चांगली गोष्ट आहे. उदाहरणार्थ जेव्हा बातम्या तुम्ही बघता आणि टीव्हीच्या बातम्या फक्त मृत्यूचा आकडाच देत असतील आणि त्यांनी तुम्हाला त्रास होत असेल आणि तुम्ही टाळताय, तर निश्चितच ही सुधारणा आहे तुमच्यात. उदाहरणार्थ परिस्थिती ज्ञान, आजची परिस्थिती खरं म्हणजे काय आहे,
याचं योग्य ज्ञान जर तुम्हाला असेल तर निश्चितच ती चांगली गोष्ट आहे. वार्ता मूल्यांकन, एखादी गोष्ट तुम्ही प्रचारित करताय आणि त्याची सत्यता वैधता तपासताय आणि मग पाठवताय, निश्चितच ही चांगली गोष्ट आहे. आणि सहयोग शक्ती म्हणजे काय, तुम्हाला हे कळतंय एखादी गोष्ट माझ्याकडे कमतरता आहे पण आम्ही सर्व मिळून ती गोष्ट योग्य प्रकारे करू शकतो, हे जर ज्ञान तुमच्यात आहे तर निश्चितच तुमची पातळी नकारात्मक पेक्षा चांगली आहे. डेव्हलपमेंट इज देअर. आणि जे पॉझिटिव्ह स्टेट मध्ये आहेत त्यांची कृती कशी आहे, उदाहरणार्थ सेवाभाव. पॅन्डेमिकच्या काळात अनेक लोकांना मदत करायचं कार्य केलं, निश्चितच ही पॉझिटिव्ह आहे. कौशल्य, उदाहरणार्थ आपलं कौशल्य तुम्ही समाजासाठी वापरताय. वर्तमान स्थिती, तुम्हाला सत्य परिस्थितीची जाण आहे, निश्चितच ही धनात्मक परिस्थिती आहे, पॉझिटिव्ह स्टेट आहे. करुणा, लोकांबद्दल तुम्हाला कंपॅशन आहे, तुम्हाला लोकांची आत्मीयता आहे, ही चांगली गोष्ट आहे. एखाद्याने तुम्हाला मदत केली त्याबद्दल तुम्ही आभार मानताय, ही पण एक पॉझिटिव्ह स्टेट आहे. उदाहरणार्थ आनंद प्रदर्शन, तुम्ही लोकांमध्ये स्प्रेडिंग ऑफ दी होप, लोकांमध्ये एक प्रकारची आनंदाची भावना निर्माण करताय, चांगली गोष्ट आहे. नवनिर्माण, काहीतरी नवीन गोष्ट तुम्ही जीवनात अनुसरायचा प्रयत्न करताय. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी शारीरिक शिक्षण हे ऑनलाईन शिकवलं जाईल असं कोणी सांगितलं असतं तर कोणी मान्य केलं नसतं, पण आज परिस्थितीनुसार शारीरिक शिक्षण पण ऑनलाईन शिकवलं जात आहे. वर्कशॉप आणि वेबिनार्स आयोजित करता येतात, ही एक चांगली गोष्ट आहे. इट इज डेव्हलपमेंट, इट इज पॉझिटिव्ह साइड. आणि आत्मनिर्भर, तुम्ही स्वतःला आत्मनिर्भर स्थितीमध्ये नेताय, ही एक पॉझिटिव्ह साइड आहे. तर यामुळे जर तुम्हाला यातले स्वतःचे मूल्यांकन केल्यावर कोणकोणत्या गोष्टी आपल्याशी संबंधित आहेत हे जर तुम्ही बघितलं तर निश्चितच तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनाचा उद्देश काय. तर जीवनाचा उद्देश काय, जी निगेटिव्ह, ट्रान्सफॉर्म निगेटिव्हिटी, बॅलन्स निगेटिव्हिटी अँड पॉझिटिव्हिटी अँड डेव्हलप पॉझिटिव्हिटी. जर हे तुम्हाला करता आलं तर निश्चितच याचा तुम्हाला फायदा होईल. हे करण्यासाठी योग विषय हा मांडलेला आहे. योग विषय हा फक्त फिजिकल ॲक्रोबॅटिक नाही, योग विषय हा मनाच्या स्थिरतेसाठी आणि मनाचा त्रास कमी करण्यासाठी, भावनेचा त्रास कमी करण्यासाठी केलेला विषय आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रॅक्टिसेस योग विषयात दिलेल्या आहेत, त्याला म्हटलं जातं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. जर हे प्रक्रिया आपण केल्या तर काय होईल, यू कॅन ट्रान्सफॉर्म युअर इल थॉट्स. आणि एकदा जर नकारात्मक विचार तुम्हाला बदलता आले तर तुम्हाला व्यक्तिमत्वाचं संतुलन हे निश्चितच मिळवता येईल. म्हणून एखादा प्रोग्राम आज आपल्याला तयार करता येईल का, जे योग विषयक प्रोग्राम आज योग करतातच ते तर चांगलं आहे, पण जे योग करत नाही त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रोग्राम मी आपल्याला देऊ इच्छितो. एक 30 मिनिटाचा कार्यक्रम रोज तुम्ही करू शकताय. काय असावा कार्यक्रम, उदाहरणार्थ सुरुवात तुम्ही प्रेयरनी करू शकता, त्यानंतर तुम्ही ब्रह्ममुद्रा करू शकताय, त्यानंतर काही आसन तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ पर्वतासन, अर्ध हलासन, भुजंगासन, अर्ध शलभासन, शलभासन, धनुरासन, वक्रासन, वज्रासन, वृक्षासन आणि जिथे गरज आहे तिथे शवासन आणि मकरासन तुम्ही निश्चितच करू शकता. त्यानंतर शुद्धी क्रिया कपालभाती तुम्ही करू शकताय. कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे आणि लक्षात ठेवा कपालभाती ही तुम्हाला करताना ही तुम्हाला महत्वाचं म्हणजे किती करताय त्यापेक्षा कशा प्रकारे करताय हे महत्वाचं आहे. इथे तुम्हाला संख्यात्मक महत्वाचं नाही तर गुणात्मक महत्वाचं आहे. म्हणून 3 राऊंड कपालभातीचे 1-1 मिनिटाचे करा आणि त्यानंतर 45 सेकंद तुम्ही आराम करा. परत 1 राऊंड 1 मिनिटाचा करा, 45 सेकंद आराम करा, परत 1 राऊंड कपालभाती करा आणि त्यानंतर 45 सेकंद रेस्ट घ्या. त्यानंतर तुम्ही प्राणायाम करू शकताय, अनुलोम विलोम. इथे लक्षात ठेवा प्राणायाम करताना महत्वाचं म्हणजे कुंभक स्थिती टाळा, कारण प्रेशर ऑलरेडी विदिन यू and that's why you have to avoid holding of the breath. त्यानंतर तुम्ही ब्रेथ अवेअरनेस, धारणा म्हणजे तुम्ही लक्ष केंद्रित करू शकताय आपल्या श्वासावर. आणि त्यानंतर शेवट कुठल्याही आपल्या इष्ट मंत्रांनी करा,
किंवा ओमनीही तुम्ही करू शकताय. इथे एक महत्वाचं म्हणजे दुर्दैवाने जेव्हा आम्ही योग प्रक्रिया म्हणतो तर आम्हाला दुर्दैवाने खरं त्याचं ज्ञान माहिती नसतं. जे सत्पुरुषांनी आणि हस्तलिखितामध्ये परंपरागत ज्ञान दिलेलं आहे त्याची जी मूलभूत तत्व सांगितली आहेत त्याप्रमाणे केली गेली पाहिजे. उदाहरणार्थ आसन. आसन या प्रकारात अनेक प्रकारचे गैरसमज आज आम्हाला आढळतात आणि याचं कारण म्हणजे आम्हाला त्याची फंडामेंटल प्रिन्सिपल्सच माहिती नाही. आसनाची 2 फंडामेंटल प्रिन्सिपल आहे, स्थिर सुखम आसन आणि प्रयत्न शैथिल्य. दुर्दैवाने आम्हाला माहित नसल्यामुळे आसन कशी करायची हेच आम्हाला माहिती नाही आणि त्यामुळे काय होतंय, आम्ही आसनाला फक्त एक व्यायाम प्रकारच समजलोय. शारीरिक शिक्षणामध्ये मुख्यत्वे हा गैरसमज आढळतो. जेव्हा आम्ही व्यायाम म्हणतो तेव्हा व्यायाम 2 प्रकारचे आहेत हे कळलं पाहिजे. एक व्यायाम ज्याला स्टॅटिक म्हटला जातो आणि दुसरा व्यायाम ज्याला डायनामिक म्हटला जातो हे कळणं आवश्यक आहे. स्टॅटिक व्यायाम म्हणजे काय? स्टॅटिक व्यायाम म्हणजे जिथे कोणत्याही कृतीची पुनरावृत्ती नसते आणि अंतिम स्थिती काही काळापर्यंत तुम्ही मेंटेन ठेवता. व्हॉट इज स्टॅटिक? देयर इज नो रिपिटेशन and you maintain the final position. And what is exercise? Repetition is there but you are not maintaining final position. दुर्दैवाने आम्हाला 2 प्रकार माहित नसल्यामुळे आम्ही आसन पण डायनामिक प्रकारे करतो आणि त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होत नाही. तर आसन आणि व्यायामातला फरक कळणं आवश्यक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आसन अँड एक्सरसाइज? आसन इन्व्हॉल्व्स व्हेरी लिटिल मूवमेंट, कमीत कमी हालचाल, पण एक्सरसाइज मध्ये रिपीटेटिव्ह मूवमेंट असते. आसन कंझ्युम मिनिमम एनर्जी, कमीत कमी शक्तीचा व्यय होतोय, पण व्यायामामध्ये जास्तीत जास्त शक्ती आम्ही वापरतो. आसन मध्ये काय होतंय, ऑप्टिमम टोन ऑफ दी मसल वी डेव्हलप, म्हणजे ताणन क्षमता स्नायूची वाढवतोय, पण एक्सरसाइज मध्ये आम्ही स्नायूंची ताकद वाढवतोय. आसनामध्ये नॉट इन्क्रीज दी मसल मास, म्हणजे स्नायूचा आकार वाढत नाहीये, पण एक्सरसाइज मध्ये स्नायूचा आकार वाढतोय. दुर्दैवाने आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही आसन पण व्यायाम प्रकारे करतो आणि म्हणून त्याचा फायदा आम्हाला होत नाही. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की फिजिकल एक्सरसाइज आम्ही का करतो? टू अटेन फिजिकल फिटनेस. बट वाय यू परफॉर्म आसना? टू रिड्यूस द डिस्टर्बन्स ऍट दी माइंड. मनावर जो मनाची जी अस्थिरता आहे ती दूर करण्यासाठी. आणि म्हणून योग विषयामध्ये कितीही कोणतेही प्रकार जरी असले, जरी आसन असलं, यम नियम प्राणायाम प्रत्याहार कुठलेही प्रक्रिया असल्या, त्या फक्त आणि फक्त मनाच्या स्थिरतेसाठी आहे. आणि मनाच्या स्थिरता का आवश्यक आहे? कारण जर मनाची स्थिरता असेल तर जीवनात यश मिळेल. कारण मनाचा परिणाम आमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूवर होत असतो आणि म्हणून मनाची काळजी घेणं हे आवश्यक आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर या मनाच्या रेड झोन मधून आम्हाला ग्रीन झोन मध्ये जायचं असेल तर योगिक आन्सर फॉर पॅन्डेमिक इज पॅन्डेमिक. दिस स्पेलिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग. P is not for pain, it is for paradise. It is nothing adverse, but it is the time to achieve something in your life. It is not the nonsense to do anything. It is to behave naturally in your life. It is nothing to do with damage, but it is something to commune with divine. It is not evil, it is ethical. Now this pandemic taught us how to behave ethically. It is nothing to do with mismatch, but it is something meaningful. Lot of meaning we found to our life. It is not anything impossible, but it is something to do innovative, and nothing the collapse, but it is to do something commendable. That's why remember the spelling of pandemic. What we have learned in this pandemic. Again, remember the spelling of pandemic. We learned P for patience, the संयम. काय शिकलो आम्ही? संयम शिकलो. A for austerity. तप करायची आमच्या जीवनात एक जिद्द निर्माण झाली. N means nourishment, पोषण. फक्त खाण्याचं पोषण आम्ही विचार नाही केला, तर आमच्या विचारांचं पोषण पण आम्ही निर्माण केलं. D for determination. It is संकल्प.
जीवनात एक संकल्प आम्ही निर्माण केला की जीवनात जर शारीरिक शिक्षण उदाहरणार्थ when it is not possible to work out then work in, जर बाहेर काही करता येत नसेल तर आतमध्ये करा. दिस इज द संकल्प, दिस इज द डिटर्मिनेशन वी डेव्हलप. ई फॉर एम्पॅथी, लोकांबद्दल एक सहानुभूती, एक दया आमच्यात निर्माण झाली. एम फॉर मोटिवेशन, वेगवेगळ्या गोष्टीची प्रेरणा आम्हाला निर्माण झाली. आय फॉर इंट्युशन, जेव्हा प्रेरणा निर्माण होईल तेव्हा आतमध्ये एक चैतन्य असं आहे की जे सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहील. अंतर्गत संदेश आपल्याला मिळेल, योग्य काय आणि अयोग्य काय हे सांगेल. आणि सर्वात शेवटी सी फॉर कॉन्फिडन्स, वी विल डेव्हलप अवर विश्वास. सो पॅन्डेमिक टॉट अस such things, and that yogic answer for pandemic today is pandemic. Achieve success in your life by the way of your practicing yogic practices, and once you are capable to practice all the yogic practices as per your capacity, definitely you can achieve mental stability and you can achieve mental health. And that's why here role of mind is very very important today. आणि म्हणून मनाला नियंत्रण करणं हे फार महत्वाचं आहे. आणि मानसिक स्वास्थ्य ही आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. वेळाचं बंधन असल्यामुळे आणि 12 वाजेपर्यंत सांगितल्यामुळे कमीत कमी वेळेत हा विषय संपवायचा मी प्रयत्न केलाय. आपण सर्वांनी हा ऐकला आणि ही संधी मला मिळाली त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. ओम शांती शांती. धन्यवाद सर. फार मोलाचे मार्गदर्शन सरांनी आपल्याला या कार्यक्रमाअंतर्गत केलेले आहे. मी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना तसेच सहभागी व्यक्तींना अशी विनंती करतो की जर त्यांचे काही प्रश्न असतील या संदर्भाने किंवा त्यांना सरांशी काही चर्चा करायची असेल तर एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ सरांची जर आपल्याला तशी परवानगी असेल तर सरांच्या पूर्व परवानगीने आपण तसा वेळ घेऊया. चालेल सर? कृपया विचारा सर, कुठलेही प्रश्न असतील तरी विचारा. ही चांगली संधी आहे आपल्याला संवाद करायला. ठीक आहे, तर मग एक पुढचे 5 मिनिटं हे सर्व सहभागी सदस्यांसाठी इथं 5 मिनिटाचा वेळ असेल सरांशी चर्चा करण्यासाठी जर कुणाचे काही प्रश्न असतील. अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो. बोला हॅलो. मॅडम. हा बोला हा सर. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. मानसिक आणि आध्यात्मिक आणि भावनिक या तिन्ही मध्ये काय फरक सांगता येईल? मानसिक हा मनाशी संबंध आहे, भावनिक हा भावनेशी संबंध आहे आणि आध्यात्मिक हा अंतर्गत प्रवासाशी संबंधित आहे. पण एकमेकांशी तिन्ही गोष्टी संबंधितच आहेत, कारण अशा वेगवेगळ्या पातळ्या समजावता येत नाही. पण आपण ही गोष्ट समजण्यासाठी वेगवेगळ्या पैलूच्या माध्यमाने हे समजवायचा मी प्रयत्न केला. चालेल, थँक्यू सर, थँक्यू. पण एकमेकांचा परिणाम एकमेकांवर होतो हे आम्हाला कळलं पाहिजे. एव्हरीथिंग इज इंटर रिलेटेड. चालेल, ओके सर, थँक्यू. Hello sir. हा बोला ना. Sir, which is the best asana for the stress management? To reduce the stress, which are the best asanas or any kriyas? Here you have to understand one thing very clearly. Yoga subject is not like a medicine. Okay. Hello. One asana for this, another pranayam for this. I will give one example to you. लहानपणी कधी सायकल चालवली आहे आपण? हो.
सायकलला चाक असतात आणि प्रत्येक चाकामध्ये देर आर डिफरंट स्पोक्स आर देअर. अशा काठ्या असतात, काड्या चाकामध्ये. हो. विच स्पोक इज इम्पॉर्टंट? कोणता स्पोक हा महत्वाचा आहे, सांगू शकाल का आपण? सायकलचा गी. असा कुठलाही सायकलच्या चाकातला एक विशिष्ट स्पोक महत्वाचा हे सांगता येत नाही. प्रत्येक स्पोक हा महत्वाचा आहे. एव्हरी स्पोक इज इम्पॉर्टंट. सिमिलरली, yoga subject is considering human as a whole, and that's why it is not possible to give any ready reckoner. This asana is for this pranayama for this. It is a unitary effects we will find. I hope you understood. Yes sir. Yes sir. Yeah. Thank you sir. सर, हा, बोला. आपल्याला मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला कोणते आसन करता येतील जी खूप सोपी असतील आणि ती कुठे पण करता येतील? आता मी ज्याप्रमाणे सांगितलं, कोणती आसनं म्हटल्यापेक्षा एक प्रोग्राम तुम्ही तयार करा. काही आसनं असतील, त्यामध्ये काही प्राणायाम असतील, काही शुद्धिक्रिया असतील आणि ध्यान, असा एक प्रोग्राम तुम्ही करू शकताय. मुख्यत्वे 4 आसनं जरी रोज केली, पाठीच्या कण्यातून काही आसनं पुढे वाकणारी, काही पाठीमागे वाकणारी, काही साइडवर्ड्स आणि काही ट्विस्ट टू द स्पाइन, एखाद प्राणायाम आणि शुद्धिक्रिया आणि ध्यान, असा जर तुम्ही कार्यक्रम केला तरी मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पण कोणतं आसन कोणत्या मनासाठी आणि भावनेसाठी आणि अशा प्रकारे सांगता येणं कठीण आहे, कारण हा जो कार्यक्रम आहे तो व्यक्तीला पूर्ण समजतोय. इट इज द होल. आणि सर, मेडिटेशन असं किती वेळ करता येईल मनाच्या शांतीसाठी? प्रत्यक्षात मेडिटेशन किती वेळ करता येईल ही संकल्पना चुकी आहे. कारण आम्ही मेडिटेशन म्हणजे फक्त शारीरिक मेडिटेशन करत असतो, आम्ही मानसिक मेडिटेशन करत नाही. कारण मन हे तर सदैव पळतच आहे. हो, बरोबर. म्हणून एक क्षण जरी मन थांबलं, आणि म्हणून माऊलींनी सांगितलं, ज्ञानेश्वरान महाराजांनी काय सांगितलं त्यांनी? देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. काय सांगितलं? देवाच्या चरणी जर क्षणभर जरी तुम्ही उभा राहिलात तरी तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि मग आमचा प्रश्न असतो की गणपतीत आम्ही 10 दिवस देवासमोर असतो, देवीच्या काळात 9 दिवस आम्ही देवी समोर असतो, मग मोक्ष का मिळत नाही? पण आम्ही फक्त शरीराने तिथे असतो, मनाने आम्ही जगभर फिरत असतो. म्हणून ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे ज्या वेळेला मन तुमचं स्थिर होईल ते ध्यान. आणि म्हणून किती वेळ करताय त्यापेक्षा क्षणभर जरी ते मन एका ठिकाणी स्थिर झालं तरी ते ध्यान झालं. पण आम्ही जे ध्यान समजतो ते फक्त शारीरिक ध्यान आहे. दुर्दैवाने त्याला ध्यान म्हटलं जातं, ते ध्यान नाही. म्हणून क्षणभर जरी झालं तरी उत्तम. ओके, थँक्यू सर. हेलो. हा, हेलो सर. हेलो, बोला मॅडम, ऐकायला येतंय. जी सर, ये पूछना था, व्यायाम जब हम करते हैं तो उसमें खाना खाने की बात करना बेटर रहता है या खाना खाने के पहले? मैडम, कोई भी व्यायाम, वो स्टैटिक हो या डायनामिक, कोई भी व्यायाम करते वक्त अगर आपने खाना खाया तो कम से कम 4 घंटे के बाद या 4.5 घंटे के बाद उसको करना है, या खाने से पहले ही उसको करना है, भले वो स्टैटिक हो या डायनामिक हो. अगर खाने के बाद आप करेंगे तो तकलीफ हो सकती है. थैंक यू सर. धन्यवाद सर. हा, धन्यवाद. तर वेळेअभावी आपण आज इथं थांबूयात. प्रश्न उत्तराच्या सेशन मध्ये सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि पुढील सूत्र मी डॉक्टर केंगले सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि शिक्षणशास्त्र संकुल या संकुलामार्फत आजपासून ही व्याख्यानमाला सुरू केले. या व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुंफण्यासाठी डॉक्टर मनमोहन घरोटे सर यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं. चॅट बॉक्स मध्ये खूप सारे फीडबॅक सुद्धा आलेत. मी सरांचं विद्यापीठाच्या वतीनं, सर्व पार्टिसिपंट्सच्या वतीनं आणि शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीनं मनापासून आभार मानतो.
आणि असंच सहकार्य सर आम्ही कधी बोलवलं तर आम्हाला राहू द्या. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. डॉक्टर केंद्रे सर धन्यवाद. चांगला उपक्रम आहे. जरी मर्यादा असल्या तरीही या इंटरनेटच्या माध्यमाने आपण कार्यक्रम करताय. वैयक्तिक येऊ शकलो नाही, आपण आपली भावना व्यक्त केली की वैयक्तिक आपण बोललो होतं, पण पॅन्डेमिक किंवा बाकीच्या गोष्टीमुळे नाही. पण नक्कीच पुढील काळात आपल्या युनिव्हर्सिटीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी कार्यक्रम आपण निश्चितच करू. कारण आज मनाला स्थिर करणं ही काळाची गरज आहे. आपलं अभिनंदन करतो आणि सर्व आयोजकांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद. आणि आता कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो आणि उद्या परत याच वेळेला आपण कार्यक्रम सुरू करूया आणि त्याची लिंक वेगळी अशी ग्रुपवर उद्या तुम्हाला प्राप्त होईल सकाळी. धन्यवाद.